आई म्हणे बघा आपण हू सेड टू दिस अँड वेन. नंबर 2. आता नंबर 3 आपल्याला पाहायचं आहे. राईट व्हॉट यू थिंक अबाउट द फॉलोइंग थॉट्स अँड ॲक्शन्स ऑफ मॅटिल्डी. हे आपण 2-3 वाक्य पाहिले होते. त्या मॅटिल्डीचे विचार आणि कृती याबद्दल तुम्हाला काय वाटतं? गिव्ह युअर ओन आन्सर ऑर पर्सनल आन्सर्स. देन नंबर 4. Form pairs discuss how part second of the story could have been different from part number 1. Write your storyline in the form of bullets showing the main event. आता बघा या ठिकाणी how second part of the story is different from the first part. How second part is important more than first part. राईट डाऊन द स्टोरी इन द फॉर्म ऑफ बुलेट. म्हणजे बातमीच्या स्वरूपात कशी लिहायची आहे हे बघा. त्याच्यानंतर इमॅजिन व्हॉट मस्ट हॅव हॅपन्ड आफ्टर मॅटिल्डाज फ्रेंड डिस्कवर्ड दॅट द डायमंड्स वेअर रिअल. अशी कल्पना करा ज्यावेळेस मॅटिल्डीज फ्रेंड दॅट इज मॅडम फॉरेस्टर केम टू नो दॅट द डायमंड नेकलेस वॉज विच रिप्लेस्ड वॉज द डायमंड्स वेअर रिअल. जेव्हा ते डायमंड खरे आहे, ओरिजिनल आहे, त्यावेळेस तिला काय वाटलं असेल अशी कल्पना करा. डू यू थिंक शी वूड रिटर्न इट टू मॅटिल्डाला तिने परत केले असतील असं तुम्हाला वाटतं का? वूड दॅट मेक मॅटिल्डा हॅपी? आणि त्यामुळे मॅटिल्डाला म्हणजे खरोखरच सुखी झाली असेल का? राईट युअर ओन आन्सर. नंबर 6. दिले असतील का परत? म्हणजे तो हार परत केला असेल का? डिस्कस द फॉलोइंग अँड राईट अबाउट इट इन युअर ओन वर्ड्स इन 5-6 लाईन. 5 ते 6 ओळीमध्ये तुम्हाला माहिती लिहायची आहे. राईट इन द फॉर्म ऑफ शॉर्ट नोट. व्हॉट वुड यू डू? आता दीज आर द पर्सनल रिस्पॉन्स टाईप क्वेश्चन बिकॉज देअर आन्सर्स मे बी डिफरंट. म्हणून कारण त्यांची उत्तरं वेगळी असतील. व्हॉट वुड यू डू इफ समथिंग लाईक दिस हॅपन टू यू? मीन्स इमॅजिन युअर सेल्फ इफ यू वेअर इन प्लेस ऑफ मॅटिल्डा अँड हर हजबंड, or you were in place of means unreal condition of past. भूतकाळातली एखादी असत्य घटना समजा तुम्ही आहे का नाही पण असते तर. इमॅजिन युअर सेल्फ. सच टाईप ऑफ क्वेश्चन्स आर गिवन इन द एक्झाम टू स्ट्रेच द पॉवर ऑफ द लर्नर्स. विद्यार्थ्यांची म्हणजे कल्पनाशक्ती स्ट्रेच करण्यासाठी, वाढवण्यासाठी अशा प्रकारचे. जर तुम्ही मॅटिल्डा, इफ यू वेअर इन प्लेस ऑफ मॅटिल्डा, देन व्हॉट वुड यू डू? वुड यू लाईक टू रिप्लेस द डायमंड नेकलेस टू युअर फ्रेंड? गिव युअर आन्सर. देन बी व्हॉट ओपिनियन डू यू फॉर्म अबाउट मॅटिल्डा's husband from her story? What type of role did her husband play even though her wife lost the costly diamond necklace and he paid all the debt with interest for 10 years without any hesitation? This is the most important thing. म्हणजे कुठल्याही प्रकारची तक्रार न करता, काही न करता त्या बिचाऱ्याने ते 10 वर्ष कर्ज फेडलं. म्हणून व्हॉट ओपिनियन डू यू म्हणजे व्हॉट डू यू लर्न फ्रॉम द कॅरेक्टर ऑफ मॅटिल्डा's हजबंड दॅट इज मिस्टर लायझेल. ओके. विच इव्हेंट्स इन द स्टोरी पार्ट फर्स्ट अँड पार्ट सेकंड चेंज मॅटिल्डा's लाईफ? आता तुम्हाला काय वाटतं की पहिल्या भागामुळे मॅटिल्डाच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं का दुसऱ्या भागामध्ये झालं? तर अकॉर्डिंग टू माय ओपिनियन सेकंड पार्ट चेंज मॅटिल्डा's लाईफ.
दुसऱ्या भागामध्ये तिच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल झाला. टोटल चेंज. 7. आता लँग्वेज स्टडी आहे बघा. लँग्वेज स्टडी म्हणजे व्हॉट इज बाय मीन लँग्वेज स्टडी? लँग्वेज म्हणजे भाषा, स्टडी म्हणजे भाषेचा अभ्यास, म्हणजे दॅट इज कॉल्ड ग्रामर, व्याकरण, भाषेचा अभ्यास. मग या ठिकाणी बघा, आय एम गोइंग टू टेल यू बिफोर टेकिंग दिस पार्ट. ईच वर्ब हॅज 5 फॉर्म्स. फॉर एक्झाम्पल गो, टू गो, याच्या अगोदर टू गो म्हणजे जाणे. पण गोचा जी जर आता या ठिकाणी बघा, गिव म्हणजे देणे, टू गिव म्हणजे देणे. पण या ठिकाणी समजा गोचा जी कॅपिटल काढला, गिव मी अ पेन, म्हणजे ते काय होईल? गिव म्हणजे देणे, आणि जी कॅपिटल काढला म्हणजे क्रियापदाच्या मूळ रूपाचं आद्याक्षर कॅपिटल काढलं की ते आज्ञार्थी वाक्य तयार होतं. मीन्स पहिला गिव, GIVE, पण गिव कॅपिटल. सेकंड GIVE. थर्ड येस फॉर, देन पास्ट टेन्स, देन ING फॉर्म ऑफ वर्ब, अँड देन पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब. असे 5 ते, म्हणजे या ठिकाणी ज्यावेळेस आपण क्रियापदाचं आद्याक्षर कॅपिटल काढतो, इट मीन्स इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. म्हणजे गिव म्हणजे देणे, आणि गिव मी अ पेन म्हणजे मला एक पेन दे. देन अशी क्रियापद आहे, ही तुम्हाला काय करायची आहे? ही लिहायची आहे आणि पुन्हा पुन्हा वाचायची आहे. ड्रॉज, ड्रीव, ड्रॉइंग, ड्रायव्हन. बघा क्रियापदाची पास्ट टेन्स, मेन वर्ब मीन्स V1, V2 और येस फॉर्म, ईट, ईट्स, एट, ईटिंग, ईटन. शो, शोज, शोड, शोविंग, शोज. टेक, टूक, टेकन, टेकिंग, टेक्स. से, सेड, सेड. सेज, सेईंग, लाईक. कम, बघा इथं कम्स, कम, केम, आणि पास्ट पार्टिसिपल सुद्धा कमच येतं. गो, आता या ठिकाणी बघा, गोचा जी कॅपिटल काढला गो म्हणजे जा, कमचा सी कॅपिटल काढला कम म्हणजे ये, पूर्ण आज्ञार्थी वाक्य तयार होतं ते. कम, कम्स, म्हणजे या ठिकाणी क्रियापदाची 5 रूपे कशी असतात? कम, कम्स, तृतीय पुरुषी एकवचनी करता असेल 1/3 पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट, तर येस प्रत्यय लागतो क्रियापदाला. काही ठिकाणी ज्या क्रियापदाची सुरुवात म्हणजे शेवट हा वायने होतो, ते कधी कधी ES, IS किंवा येस प्रत्यय लागतो. केम, कमिंग, कम. गो, गोज, वेंट, गोईंग, आणि गॉन. आता या ठिकाणी बघा दिलं, द बेस फॉर्म इज युज्ड ॲज अन इन्फिनेटिव्ह. आता ते मूळ क्रियापद आहे ते इन्फिनेटिव्ह म्हणून वापरलं जातं. इन्फिनेटिव्ह म्हणजे काय ते बघू आपण. यू मे गो, तू जाऊ शकतो. शी विल गो, ती जाणार आहे. आता या ठिकाणी इन्फिनेटिव्ह म्हणजे ज्या वेळेस सहाय्यकारी क्रियापद वापरलं जातं त्याच्या पुढे मूळ रूप वापरलं जातं, किंवा क्रियापदाच्या पूर्वी टू युक्त, क्रियापदाच्या पूर्वी टू येतो त्यावेळेस क्रियापदाचा भूतकाळ होत नाही. सहाय्यकारी क्रियापदाचा भूतकाळ झाला. लक्षात ठेवा, सहाय्यकारी क्रियाचा विलचा वूड, कॅनचा कूड, शालचा शूड, मेचा माईट, हे लक्षात ठेवा. ह्या क्रियापदाची भूतकाळ रूपी झाली तर मूळ क्रियापद हे मूळ रूपात लिहावं लागतं. पण या ठिकाणी यू मे गो, सी विल गो म्हणजे इन्फिनेटिव्ह मूळ रूप. इन ऑर्डर्स, गो होम. आता या ठिकाणी दिलंय बघा, गो होम, घरी जा, आज्ञार्थी वाक्य तयार झालं. अँड इन द सिम्पल प्रेझेंट टेन्स, आणि साध्या वर्तमान काळात म्हणजे साधा, आय गो टू स्कूल. आता याची कन्स्ट्रक्शन समजून घ्या. आय मीन्स सब्जेक्ट, गो, सब्जेक्ट प्लस गो ऑब्लिक गो, म्हणजे सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट प्लस अदर वर्ड प्लस फुल स्टॉप, अशी रचना असते त्याची. वी गो, बघा इथं सब्जेक्ट वी आला, गो होम, आम्ही घरी जातो, मी घरी जातो. डू यू गो देअर एव्हरी डे, बघा वाक्यरचना कशी बदलली. तुम्ही दररोज घरी जाता का? डू यू गो देअर एव्हरी डे, त्या ठिकाणी तुम्ही दररोज जाता का? द चिल्ड्रन ऑब्लिक दे गो अप, ETC, म्हणजे दे मीन्स वी, द चिल्ड्रन अनेक वचनी. नोट दॅट वी यूज द येस फॉर्म्स विथ ही, सी अँड इट. परंतु आता ज्यावेळेस ही, सी, इट हे करते साध्यावर 1/3 पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट
तृतीय पुरुषी एकवचनी करता आला. साध्या वर्तमान काळात क्रियापदाला यस, यस किंवा यस प्रत्यय लागतो. जसं इट. थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट टू शो द सिम्पल प्रेझेंट. बघा आता द पास्ट टेन्स फॉर्म्स हॅज ईडी. आता या ठिकाणी काय आहे, साधा वर्तमान काळ. द पास्ट टेन्स फॉर्म हॅज ईडी. बघा काय आहे, ॲट दी एंड. बट मेनी कॉमनली यूज. काही क्रियापदाचे भूतकाळ करताना ईडी प्रत्यय लागतो, तर काही क्रियापदाचा भूतकाळ करताना ईडी प्रत्यय लागत नाही. हे शिकायचं आपल्याला. ईडी ॲट दी एंड. बट मेनी कॉमनली यूज्ड वर्ब हॅव डिफरंट पास्ट टेन्स फॉर्म. परंतु काही क्रियापद असे आहे की त्यांची रूपं ही भूतकाळी आणि रूपं वेगळी असतात. उदाहरणार्थ केम. आता कम, केम आणि कम, तिसरं रूप कमच आलं. केम, वेन आणि स्पोक यांना ईडी प्रत्यय लागला नाही. इन द सेम वे देअर आर मेनी वर्ब्स लाईक these verb means came, went and spoke. या क्रियापदाच्या रूपाप्रमाणे अशी अनेक क्रियापद आहे. काहींना ईडी प्रत्यय लागतो, काहींना ईडी प्रत्यय लागत नाही. आता काही क्रियापद अशी आहे की त्यांची तिन्ही रूपं सारखीच असतात. बघा मी एक उदाहरण देतो तुम्हाला. पुट, पुट, पुट. कट, कट, कट. शट, SHUT, शट, शट, शट. म्हणजे ही जी क्रियापद आहे यांची काही क्रियापदांची तिन्ही रूपं सारखी असतात. काही क्रियापदांना भूतकाळ करताना किंवा पास्ट टेन्स करताना किंवा पास्ट पार्टिसिपल करताना ईडी प्रत्यय लागतो. तर काही क्रियापदा ही वेगळी असतात. कशी तर केम, कमचं केम झालं, गोचं वेंट झालं, स्पीकचं स्पोक झालं, अशाप्रमाणे. आता द ING फॉर्म इज नोन ॲज द प्रेझेंट पार्टिसिपल. ING फॉर्म ऑफ वर्ब इज यूज्ड फॉर डिफरंट पर्पजेस. वी विल स्टडी इट आफ्टर or in the next video or language study as zend. Zend. Zend means ING form of verb is used for different purposes as subject of the verb. म्हणजे या ठिकाणी बघा मी तुम्हाला एक उदाहरण देतो की या ठिकाणी कर्त्याचं क्रियापद म्हणून सब्जेक्ट ऑफ द वर्ब कर्त्याचं क्रियापद म्हणून वापरलं जातं, किंवा ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब आणि ॲज अ सब्जेक्ट ऑफ द वर्ब. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक उदाहरण देतो, लक्षात ठेवा किंवा लिहून घ्या. द बॉईज आर स्विमिंग इन द रिव्हर. द बॉईज आर स्विमिंग इन द रिव्हर म्हणजे अशी उदाहरण आहे. द बॉईज आर स्विमिंग इन द रिव्हर. त्याच्यानंतर दुसरं वाक्य आहे, देअर इज अ बिग स्विमिंग पूल इन माय स्कूल. आणि तिसरं वाक्य आहे, स्विमिंग इज गुड एक्झरसाइज. इन द सेम वे, आणि ते आपण नंतर पाहू. पण या ठिकाणी कंटिन्युअस ॲक्शन बघा. एक्झाम्पल, आय एम गोईंग. सब्जेक्ट आय एम गोईंग, यू वेअर गोईंग. चालू वर्तमान काळ, चालू भूतकाळ, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, कंटिन्युअस पास्ट टेन्स. काय काय व्हॉट चेंजेस हॅव बीन मेड, ट्राय टू अंडरस्टँड देम. शी वॉज इटिंग. इट ऑल्सो यूज्ड इन द सर्टन circumstances like he sat copying a manuscript. तो स्क्रिप्ट लिहायला बसला, कॉपी लिहायला बसला. द पास्ट पार्टिसिपल यूज्ड विथ फॉर्म्स ऑफ हॅव शोड completed action. आय हॅव इटन म्हणजे सब्जेक्ट प्लस हॅव ऑब्लिक हॅज प्लस पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस अदर वर्ब अशी रचना आहे. म्हणजे या ठिकाणी सिम्पल प्रेझेंट टेन्स, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स आणि परफेक्ट प्रेझेंट टेन्स कसे आलेले आहे हे काळाचा अभ्यास या ठिकाणी थोडक्यात दिलेला आहे. मेक अ टेबल ऑफ द वर्ब फॉर्म्स. तर वर दिलेलं टेबल आहे त्याचे वर्ब फॉर्म तयार करायचे आहे. आणि यू हॅव टू राईट डाऊन मिनिमम 10 वर्ब इंटू 5 फॉर्म्स. जसं एक्झाम्पल बघा, गो, वेंट, गॉन, गोईंग या पद्धतीने ते लिहायचे आहे बघा या ठिकाणी. तर या ठिकाणी अशा पद्धतीने आपण हा लेसन कंप्लीट केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. याचा सगळा होमवर्क सोडवायचा, काय अडचण आणि ते विचारायचं. यू हॅव टू रीड बोथ पार्ट ऑफ द स्टोरी ट्वाइस ऑर थ्राइस फॉर युअर बेटर अंडरस्टँडिंग. इट्स ओके. I will
I I I also request you to read the story carefully and try